तन्मय, तुम्ही थांबा इथेच. डॉक्टर काही सिरियस तर नाहीये ना? मी चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. ओके. आई 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 काय झालं ग? अगं दूध सांडलं अचानक. थांब थांब मला इथे काय धक्का लागला काय झालं मला कळलंच नाही. थांब थांब मी पुसते. थांब थांब तू शांत हो. थांब. असं कसं पण अरे देवा, भलत सलत काही घडणार तर नसेल ना? आई तू कधीपासून अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस? नाही नाही तसं नाही ग, पण तुला नाही कळायचं. मूल घराबाहेर असलं की मग अस्थिर असतं आईचं मन. हा मुलगा 2 दिवसासाठी काम आहे असं सांगून अचानक निघून गेलाय. अगं आई तो स्वतःची काळजी घेऊ शकतो. तू तेवढा स्मार्ट आहे. हो माहितीये मला, पण तोच म्हणत होता ना की कामाच्या ठिकाणी कोणीतरी त्याला त्रास देते म्हणून. पण तसं असतं तर त्यांनी फोन केला असता ना. तेच तर मी त्याला सांगितलं, बजावून सांगितलं होतं दर तासाला मला फोन करायचा म्हणून. एक साधा फोन नाहीये त्याचा. अगं तो कामात अडकला असेल, करेल. तू बडबड करू नको, तू त्याला फोन लावा दी. विचारतो कुठे आहे, काय करतोय विचार. एक साधा फोन करता येत नाही म्हणजे काय? लागला फोन उचलत नाहीये. काय? काय बोलले डॉक्टर? हा, ते म्हणतात की उपचार सुरू केलेत पण पोलीस केस आहे. आनंदा मी खूप समजवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना. पण मला ते टेन्शन होतच. आता रे तू नको काळजी करू, मी बघतो काय ते. मी जरा जाऊन येतो. हा आलोच. गारवी, गैरसमज करून घेऊ नकोस. माझं मी काही बोलू नकोस आता. यावर मला आता तरी काही बोलायचं नाहीये. असं डोकं काम करत नाहीये. हे सगळं खरं घडतंय का एखादं स्वप्न आहे तेच समजत नाही मला. काय होऊन बसलं सगळं? मला सगळं समजतंय, पण समजतंय ना? मग प्लीज काही बोलू नकोस. आपण देशपांडे, हॅलो. नमस्कार मॅडम. 3 वाजता बँक बंद होते, लक्षात आहे ना? काय मॅडम ऐकताय ना? का ऐकून न ऐकल्यासारखं करताय? ऐकलंय, येते. काय झालं? आनंदाबरोबर मनी लेंडरकडे जायचं होतं पेपर्स घेऊन. ह्या सगळ्यात ते राहूनच गेलं. अरू, काम झालेलं आहे. म्हणजे या एरियातला इन्स्पेक्टर आहे ना, तो आपल्या ओळखीचा आहे. मी त्याला फोन केला होता. तो बोलला आता तरी काय तात्पुरता टेन्शन घेण्याची जरूरत नाही. आत्ताच ठीक आहे, पण एक झालंय तर दुसरा प्रश्न आहेच ना. आता काय झालं? आपल्याला जायचं होतं ना पैसे घ्यायला. हा, ते लक्षात आहे माझ्या. ते विसरलो नाही मी अजून. नाही आनंदा, तन्मयला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत ना आपण. अगं आता त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ना. मग डॉक्टर आता करतील ना काय ते ट्रीटमेंट काय बोलतात ते. आपण इथे थांबून त्याचा काय फायदा नाही होणार ना. अरे पण तसं बरं दिसत नाही ना. तन्मयच्या फॅमिली मेंबरचा कोणाचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे? नाही ना रे, नाहीतर मी त्यांना लगेच कळवलं असतं.
एमर्जन्सीला काही लागलं तर इथे कोणीच नाहीये ना. मला असं वाटते की मी थांबते इथे. हा ठीक आहे, तू थांब इथेच. नाहीतरी पेपर्सच द्यायचे ना नुसते, ते मी नेऊन देईन. तू नको टेन्शन घेऊ. हा मी आलो. फक्त 3 तास उरले. 3 तासात 19 लाख कुठून जमवणार ती? तुम्ही काही काळजी करू नका, तिच्याकडून काही होणार नाही. एवढं गॅरंटीने कसं काय बोलता? एक्सपिरियन्स. हा? कसं आहे, माणसाकडे पैसा नसला की त्याचा कॉन्फिडन्स लूज होतो. मला तिच्या बोलण्यात तसं कळत होतं. काय बोलता? बोलण्यातून नाही, खरं तर तिच्या आवाजातूनच कळत होतं. तिच्याकडे पैसे नाहीयेत. आणि असले तर नाही, आपली एक शंका. अहो राया शेठ, तिच्याकडे जर पैसे असते ना तर बँक उघडायच्या आधीच चेक घेऊन तिथे उभी राहिली असती. आणि माझी अशी आ? म्हणजे मला कसं हरवलं अशा नजरेनं माझ्याकडे बघितलं असतं तिने. ह्या बायका अशा डोक्यावर नाचल्या ना की मला जाम राग येतो. मला पण. माझी बायको तर माझ्या डोसक्यावर नाचून पळून गेली त्या मधुसूदन बरोबर. जाऊ दे, आधी आग्रह ताब्यात घेऊ, मग बायकोला ताब्यात घेऊ. देशमध्ये साहेब, आता तुम्ही कसं एकदम कॉन्फिडंटली बोललात, आपला पण कॉन्फिडन्स वाढला. घेऊ दे दाजी, हे बघा. हे काय? वाचा. दे ब ज या प्रो प्रा राया जबडे. दाजी बरोबर आहे. आता जी प्रॉपर्टी ज्याच्या नावावर होणार आहे त्याचं नाव आता गेलं की डायरेक्ट भिंतीवर आणलं. होय दाजी. हा मग देशमाने साहेब, आता आग्रह, पवित्र आग्रह माझ्या हातात आला की होणार राया पार. आता छोटे मोठे डास आहेत तिकडे, तुम्ही फवारा, काम तमाम करा आणि मग या आग्रहावर आग्रह करून दारू पाजू तुम्हाला. राया जबडे जिंदाबाद. राया जबडे जिंदाबाद. राया जबडे जिंदाबाद. राया जबडे जिंदाबाद. डॉक्टर कसे आहेत ते आता? ड्रेसिंग केलंय, पण ब्लड लॉस खूप झालाय. ते शुद्धीत आल्यावरच कळेल नेमकं काय ते. डॉक्टरांना शुद्ध एक कधी येईल? असं नाही सांगता येणार. त्यांची बॉडी औषधांना कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करते त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि पेशंटची बॅक हिस्ट्री आमच्याकडे काहीच नव्हती, त्यामुळे थोडं मेडिकेशन अवघड झालंय. एनिवे, लेट्स होप ते लवकर शुद्धी द्यावेत. आमचेही प्रयत्न चालूच आहेत. थँक्यू. काय अजून उचलत नाहीत का राजे फोन? अगं लागत नाहीये. चा, आता काय लागतच नाही. वा, मी करतीये, थांब जरा. जगातल्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील, पण आईने सांगितलेली एक गोष्ट काही लक्षात राहणार नाही. एक साधा फोन करायला सांगितला होता, ते नाही जमत आहे त्या मुलाला. आई तू बसतेस का जरा? प्लीज शांत हो. दुसरा कुठला नंबर आहे का तुझ्याकडे? म्हणजे त्याच्या ऑफिसचा किंवा ऑफिस मधल्या एखाद्या मित्राचा नंबर आहे? हो, विशाल त्याचा कलिग आहे. परवाच तन्मयने त्याचा नंबर माझ्या फोन मध्ये सेव्ह केलाय. अगं हे सगळं मला काय सांगत बसलीस? मग त्या विशालला नाही का फोन लावायचा? त्याला फोन लाव.
हॅलो. मी तन्वी बोलतेय, तन्मयची बहीण. हा बोला. तुम्ही मुंबईला असता ना? हो. काय झालं? काही नाही, तन्मय तिकडे पोहोचला की नाही एवढं फक्त विचारायचं होतं. तन्मय मुंबईला येणार होता का? नाही, मला काही बोलला नाही. ओके ओके, बर बर. काय झालं? काही नाही काही. अगं काही नाही. काय तू बोलत होतीस ना त्या विशालशी, मग काय म्हणाला विशाल? अगं तन्मयने विशालला फोन केला होता, तो पोचतोच आहे मुंबईत. हा, म्हणजे त्यांनी विशालला फोन केला पण आईला फोन नाही करता आला. अगं त्याच्या फोनची बॅटरी संपली होती, मग अर्जंट कॉल म्हणून त्यांनी फक्त ऑफिसमध्ये फोन केला. तू उगीच त्याची बाजू घेऊ नको ग. उंदराला मांजर साक्ष. आई आई तू प्लीज जरा शांत हो. तू बस इथे बस. आता कळलंय ना आपल्याला, तन्मय पोचतोय मुंबईत. तू उगाच काळजी करू नको. आनंदा, झालं बोलणं त्यांच्याशी? मला असं वाटतं की आता जास्त विचार नको करूया. जे काय व्याजदर आहे ना देऊन टाकू आपण त्यांना, आणि पैसे तर आपण परत. तू शांत काय आहेस? काय झालं? काय होणार आहे ते बोलतात ना, काय ते किती पण ठिगळ लावलं तरी झालं, आपलं नशीब फाटकं ते फाटकं. म्हणजे नाही झालं काम? कसं होणार? लेट झाला ना. मी तिकडे पोहोचलो तोपर्यंत तो निघून गेला होता, आउट ऑफ नाशिक. त्यांनी 10ची वेळ दिली होती, पण आपण इथे अडकलो ना. काय करायचं? मला पण आता काय करायचं तेच कळत नाही. अरू, तुला पाणी पाहिजे काय? तुझ्या परीने तू प्रयत्न केलेस ना. नाही झालं काम, त्याला आपण काय करणार? फॅक्ट ते फॅक्टच ना. आपण तरी काय करू शकतो? एक मिनिट, मला काय वाटतं, वरच थांब. काय आपण सगळे मिळून 10 गोष्टीवर चर्चा केली आणि सगळं तिच्या डोक्यात घुसवलं ना, तर मग एकदम सगळं कन्फ्युजन होईल. एकदम सोडते, जाऊ दे. ते आता शुद्धीत आलेत, तुम्ही भेटू शकताय. अरे वा, गुड न्यूज. चल अरू. हो, पण एकदम गर्दी करू नका. एकानेच कोणीतरी जा. बर, ओके. थँक्यू. अरू, जा बघून ये. जा तू, जा. हॅलो. हॅलो, अरे मी तन्वीच बोलतेय. मी आता मगाशी कॉल केला होता. हो बोला ना. तन्मय खरंच तिथे आला नाहीये का रे? नाही, मी खोटं का बोली? नाही तसं नाही. बरं तो येणार आहे असं तरी तो काही म्हणालाय का तुला? नाही. तुम्हाला तसं काही म्हणाला होता का? आईला म्हणाला काहीतरी अचानक काम आलंय. तन्मयचा मला फोन नाही आला, पण त्याचं बॉस कडे काम असू शकतं. नाही म्हणजे त्याचं काही काम आहे आणि ते मला माहित नाही, असं होऊ शकतं ना. आणि घटक्यात प्लॅन्स बदलतात त्याचे. मग आता माझा काही कॉन्टॅक्ट झाला तर मी कळवतो तुम्हाला. हो हो प्लीज, कारण की ना आई खूप काळजी करते, म्हणून मी परत परत फोन करते. नो प्रॉब्लेम, मी कळवतो. बाय. हॅलो मॅडम, कुठे आहात तुम्ही? 2 वाजत आले. नाही बघा, मला नाही वाटत तुमच्याकडनं काही काम होईल. आलात तर या, नाही तर आम्ही पुढची कारवाई सुरू करूच. सॉरी. कशाबद्दल? नीट मारताही नाही आलं मला. मेलो असतो तर कदाचित माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसला असता. काय बोलताय? त्यासाठी मरायची काय गरज आहे? गरज होती आरोही. माझ्यावर विश्वास. माझा आहे विश्वास तुमच्यावर.
हे ऐकल्यावर आता जीव गेला तरी चालेल. काय झालंय तुम्हाला? अशी मरायची भाषा का करताय? खरं तर तुम्ही आता काहीच नाही बोललं पाहिजे. आराम करा. आणि हो, तुमच्या घरच्यांचा नंबर द्या, म्हणजे त्यांना कळवावं लागेल ना. सांगा ना. अहो आता तुम्हीच बोललात ना काही बोलू नका म्हणून. आणि माझ्या घरच्यांची काळजी करू नका, मी कळवेन त्यांना. बाय द वे, ते बँकेचं काम झालं का? शेवटचा दिवस ना आज? कदाचित आज आग्रहाचा पण शेवटचा दिवस आहे. का, काय झालं? काहीच झालं नाही. नशीब माझं. बरोबर आहे तुमचंच नशीब. आणि तुमच्याच नशिबात आहे आग्रह चालवणं. नुसतं चालवणं नाही तर वाचवणं सुद्धा, आणि त्याची भरभराट झालेली बघणं. तसं झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. पण नाही होऊ शकणार. आणि बँकेकडून आता मुदत वाढवून नाही मिळणार. माझ्यावर विश्वास आहे ना. बँक किती वाजता बंद होते? जाऊ द्या ना. बँक किती वाजता बंद होते? 3 वाजता. आता टाइम किती झालाय? 2. म्हणजे अजून 1 तास आहे तुमच्याकडे. आज शेवटचा दिवस आहे आणि संपला दिवस. 1 तास 60 मिनिट. अजून किती वेळ हवाय तुम्हाला? तन्मय, नशिबावर विश्वास आहे ना तुमचा? तसं नशिबालाही तुमच्यावर विश्वास आहे. 1 मिनिट. काय करताय? घ्या. ₹19,00,000. तुम्ही? मी तुम्हाला हारताना नाही बघू शकत. हा चेक घ्या आणि बँकेत जमा करा. लवकर जा, 1 तास राहिलाय तुमच्याकडे.